त्या ठिकाणी आपण आलो. जे आपण दर्शन घेतलं ते वाडेश्वराचं, जगदीश्वराचं, शंकराचं, महादेवाचं हे मंदिर. या मंदिराला लांबून येत असताना किंवा येत आल्याच्या नंतर याचा आकार आपल्याला पूर्णतः मशीदसारखा पाहायला मिळतो. बरोबर ना? महाराजांना माहित होतं की आपल्या उत्तरात गडावरती मुघल लोक येणार आणि आपल्या मंदिराचा नासधूस होणार. आणि तसंच होतं. जेव्हा जेव्हा मुघल सरदार या महाराष्ट्रावरती चाल करून येत होता तेव्हा देवाला नष्ट करत होता. उदाहरणार्थ अफजल खानाने तुळजापूर तोडलं, तुळजापूर पंढरपूर तोडलं, असं हे देवाला नष्ट करत होते. म्हणून महाराजांनी जाणून बुजून याला मशीदचा आकार दिला. मुघल लोक आली, त्यांना मस्जिद वाटली, नमाज पाडले, निघून गेले. उत्तरात माहित पडलं की ते मस्जिद नसून एक शंकराचं मंदिर आहे. तोडण्याचे तुम्ही या ठिकाणी आले. मंदिराच्या डिझाईन तोडल्या, नंदीचे शिंग कान तोडलं. आता राहिलं दरवाजातून प्रवेश करून शिवलिंग उद्ध्वस्त करणं. मंदिराचा दरवाजा अत्यंत छोटा, जर का वाकून गेलो तर समोर शिवलिंगाला नतमस्तक होणार, हिंदूच्या देवता समोर आपण नतमस्तक होणार. मग काय करूया? दरवाजा तोडून जाण्याचा आतमध्ये प्रयत्न करूया. तर दरवाजावरती कोरणामध्ये अप्रतिम मारणार डिझाईन चिन्ह वरती कोरलेली आहे. आपल्या हाताने आपल्या कलेचा नाश होणार, आपल्या हातून मोठा पाप होणार असा भ्रम झाला. त्यामुळे मंदिर शाबीत राहिलेलं. याच मंदिरामध्ये महाराज आणि कविभूषण यांची पहिली भेट या मंदिरामध्ये झाली. स्टार प्रवाहाला एक सिरियल लागायची राजा शिवछत्रपती म्हणून. त्याच्यातील टायटल सॉन्ग जे आपण ऐकायला मिळतात ती याच मंदिरामध्ये कविभूषण आणि राजांवरती उधळण्यात आली होती. ती काव्य अशी आहेत की इंद्रजुमी जुंब पर बाण वसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राजे रघुकुल राजे पौन पारी बहापर संबुरती नहापर जो शस्त्र बहापर राम द्रुजराजे राम द्रुजराजे चित्ताम झुंड पर भूषण वितृंड पर तेज तमी लंस पर काणोजिमे कंस पर शेर शिवराजे शेर शिवराजे. म्हणजे काय म्हटलंय बा? राम द्रुजराज आहे महाराजांना म्हटलंय. कुठला उत्तर प्रदेशातून एक पंडित येऊन महाराष्ट्रात काय म्हणतोय की राम द्रुजराज आहे या महाराष्ट्रात. रामाचं जर का दुसरं राज्य कुठं असेल तर या महाराष्ट्राच्या पावन पुण्यभूमीमध्ये छत्रपती श्री शिवरायांचं पाहावयास मिळालं. राम द्रुजराज आहे. पण म्हटलं की चित्तामग्र झुंड पर यहाँ पर हरणाच्या कल्पामध्ये चित्ता घुसलेला आहे आणि त्या चित्तेने जशी त्या हरणाची दानाधुनी केलेली आहे असे मोगल कधी पण या रात्री बेरात्री या महाराष्ट्राच्या वस्तीमध्ये येत आहेत. आया बहिणीच्या इज्जतीशी खेळण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना चाप बसवण्यासाठी, त्यांच्यावरती चाप बसवण्यासाठी या महाराष्ट्राच्या पावन पुण्यभूमीमध्ये शेर शिवरायांचा जन्म झालेला आहे. म्हणून म्हटलं की शेर शिवराज. तिथून पुढे आल्याच्या नंतर एक आपल्याला पायरी लागली. सेवेची ठाई तत्पर हिरोज इंदुलकर. या रायगडाचे बांधकाम कथेचे प्रमुख हिरोजी इंदुलकर. महाराजांनी विचारलं की हिरोजी, रायगड बेलाग बेबुलंद झाला का? महाराज, या रायगडाचं बांधकाम मी बेलाग आणि बेबुलंद केलेलं आहे. की रायगडाचा जर का दरवाजा बंद झाला महाराज तर जाऊ शकतं ते पाणी आणि येऊ शकतो तो वारा, असा बेबुलंद मी रायगड बांधलेला आहे. शिवाय मी या बांधकामाचं शाश्वती पत्र त्या ठिकाणी देत आहे की यावत चंद्र दिवा करो, की जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे तोपर्यंत हे माझे बांधकाम टिकेल, अशी मी बांधकामाची हिराजीना निर्मिते शाश्वती गॅरंटी देत आहे. महाराज खुश झाले हिरोजींवरती की बोला हिरोजी, काय नाम पाहिजे तुम्हाला? अहो, या हिरोजींनी 14 वर्ष बांधकाम केलं. 14 वर्षामध्ये महाराज तर अनेक टीव्हीला इथं नसणार, महाराज तर अनेक मोहिमांवरती असणार. मग स्वतःचं घरदार गहाण ठेवून, बायकोचे दागदागिने गहाण ठेवून या स्वराज्याचं हे स्वप्न साकार केलं. आणि इनाम काय पाहिजे म्हणतात तर त्या जगदीश्वराच्या चरणाची आणि त्या जगदीश्वराचे दर्शन करण्याकरता राजा आपण याल. आपला चरणाची धूल माझ्या मस्तकावर पडेल अशा ठिकाणी माझी नाव कोरण्याची अनुमती द्या. अहो, त्याला नाव मागायचं असतं ते त्यांनी नगरखान्यावरती करून मागितलं असतं. 350 गड किल्ले आहेत आपल्या राजांचं, पण कुठल्या एका गड किल्ल्यावरती राजाने स्वतःचं नाव लिहून ठेवलं नाही. फक्त आणि फक्त एकच नाव येतं, ते म्हणजे हिरोजी इंदुरकरांचं. महाराष्ट्राची समाधी जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी रायगडाची वारी, जशी पंढरपुरात वारी करतात ना, 4 धामांची वारी करतात, पण आज हे 4 धाम पंढरपूर कुणामुळे शिल्लक राहिले तर ते महाराजांमुळे. देवळात देव कुणामुळे शिल्लक राहिले तर ते महाराजांमुळे. एकदा तरी रायगडावर आलं पाहिजे आणि छत्रपतींच्या समाधी समोर नतमस्तक व्हायला पाहिजे. मानाचा मुजरा झाला पाहिजे. पाठी वाघ्या कुत्र्याची समाधी, ज्याच्यावर वादगंध चालाय. संभाजी ब्रिगेड या संघटनेने दावा केला की महाराष्ट्राच्या कुठल्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख कुठेही करण्यात नाही आला. मग रायगडावरती छत्रपतींच्या समाधीपेक्षा उंच वाघ्या कुत्र्याची समाधी का? वादगंध झाला होता, कुत्र्याची समाधी तोडली होती. आता हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला. कोर्ट निकाल देणारे वाघ्या कुत्रा होता की नव्हता? आपण एवढेच म्हणूया की अंधार झाला तर दिवा पाहिजे, अंधार झाला तर दिवा पाहिजे. या महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभ पाहिजे. बोला पुण्यश्लोक शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.